नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव विद्यालय हायस्कूल मराठी माध्यम पुणे आपल्या ऑनलाईन एज्युकेशनमध्ये मी सौ गायकवाड आपले सगळ्यांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण 2 भाग बघितलेले आहेत, पर्यटन आणि इतिहास या पाठाचे. मी थोडंसं तुमची उजळणीच्या हिशोबाने एकदा तुम्हाला आठवण करून देते की आपण यामध्ये पर्यटनाचे प्रकार बघितले होते. आरोग्य पर्यटन, कृषी पर्यटन, क्रीडा पर्यटन, नैमित्तिक पर्यटन, पर्यटनाचा विकास कसा होतो आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींचा विचार केला जातो. त्याच पद्धतीने ऐतिहासिक स्थळांचं जतन आणि संवर्धन कसं केलं पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात बोललो होतो. पान नंबर 55वरचा जो आपण थोडासा आढावा मागच्याच तासाला घेतलेला आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला पान नंबर 55 बघायला सांगू इच्छिते. पान नंबर 55वरती आपल्याला घारापुरी लेणी आणि कास पठार अशी 2 चित्र दिलेली आहेत. कास पठाराचं जर चित्र तुम्ही बघितलं तर अतिशय सुंदर असं ते कास पठार, जिथं वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि खूप मोठ्या प्रमाणावरती फुलांचा तुम्हाला काय दिसणार आहे, एक नयनरम्य दृश्य तुम्हाला दिसणार आहे. नंतर त्याचबरोबर घारापुरी लेणीमध्ये आपल्याला जुन्या लेण्यांचा म्हणजे अतिशय पुरातन लेण्यांचा अभ्यास त्यात दिलेला आहे. आज आपण थोडंसं आंतरजालाच्या साहाय्याने म्हणजे घरी तुम्ही नेटवरती वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक व संमिश्र अशा ऐतिहासिक वारसास्थळांची चित्र मी तुम्हाला बघायला सांगितली होती आणि मला वाटतं मागच्या वेळेस मी तुम्हाला चित्र दाखवली पण आहेत PPTमध्ये. जर तुम्हाला वाटत असेल तर मागची PPT पुन्हा एकदा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कुठल्या कुठल्या प्रकारची चित्र जी निसर्गाचं पर्यटन असेल किंवा ऐतिहासिक पर्यटन असेल, अशा पर्यटनाची चित्र मी तुम्हाला मागच्या PPTमध्ये दाखवलेली आहे. आज आपण पान नंबर 56वरचं काही गोष्टी बघणार आहोत. याच्यामध्ये जागतिक वारसास्थळांना भेट देण्याची इच्छा जगभरातल्या सगळ्या पर्यटकांना असते की जिथे वेगवेगळ्या प्रकारची जागतिक वारसास्थळं आहेत तिथं सगळ्यांना जावंसं वाटतं. ही वारसास्थळं बघण्यासाठी आपल्या देशात परदेशातून हजारो लोक येतात आणि जागतिक वारसास्थळांमध्ये भारतातील एखाद्या स्थळांची निवड झाली की आपली जी छाती आहे ती अभिमानाने फुगून येते. परंतु आपण जेव्हा सहलीच्या निमित्ताने अशा ठिकाणी जातो तेव्हा आपणास काय चित्र दिसतं तर तुम्ही बघितलं असेल तर वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी खडूने किंवा एखाद्या धारदार साहित्याने तिथे बरंच काही लिहून ठेवलेलं असतं किंवा कोळशाने म्हणा किंवा खडूने लिहून ठेवलेलं असतं. चित्र काढलेली असतात विचित्र आणि ते बघितल्यानंतर निश्चितच आपल्या या सगळ्या विपरीत कामाचा परिणाम जो आहे तो देशाच्या प्रतिमेवरती आणि पर्यटन स्थळांच्या जतनासाठी पुढील पर्यटन स्थळांच्या जतन केलं जात नाही आहे असं बाहेरच्या लोकांना चित्र दिसून येतं. त्यामुळे आपण काय केलं पाहिजे आणि कुठल्या कुठल्या गोष्टींचा निश्चय आपण केला पाहिजे. पहिली गोष्ट, मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन, कुठेही कचरा करणार नाही. पुन्हा एकदा सांगते, मी पर्यटन स्थळाची स्वच्छता राखीन आणि कुठल्याही प्रकारचा कचरा तिथे करणार नाही. दुसरं त्यांनी दिलं आहे, कोणत्याही ऐतिहासिक वास्तूचं विद्रुपीकरण मी करणार नाही. आता विद्रुपीकरण म्हणजे नेमकं काय की एखाद्या भिंतीवरती किंवा एखाद्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे संदेश लिहून ठेवणं किंवा चित्र काढून ठेवणं आणि जे त्या गोष्टीशी अजिबातही रिलेटेड नसतं आणि अशा प्रकारच्या गोष्टी केल्यानंतर त्या वास्तूचं सौंदर्य अतिशय विद्रूप होतं. म्हणून कुठल्याही ठिकाणी अशी विद्रुपीकरणाची गोष्ट तुम्ही करू नका. ठीक आहे, तुम्हाला ती वास्तू पुन्हा बांधता येणार नाही आहे तशीच्या तशी, परंतु कमीत कमी जी आहे तिचं जतन संवर्धन करायला आपण शिकलं पाहिजे. आपल्या देशाचा अभिमान आपल्याच हातात आहे. आता आपल्याला पुढचा भाग दिलेला आहे 8.5 पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी. मी पहिल्याच PPTमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की पर्यटन फक्त पर्यटनाच्या दृष्टिकोनातून किंवा फक्त फिरण्याच्या दृष्टिकोनातून बघायचं नाही आहे, तर आपल्याला त्यातून वेगवेगळ्या व्यावसायिक संधी ह्या पिढीला निर्माण होणार आहेत. पर्यटन हा सर्वाधिक रोजगार निर्माण करणारा उद्योग होऊ शकतो जर आपण त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टीने किंवा व्यावसायिक पद्धतीने त्याच्यात लक्ष घातलं तर. आता हा खरं बघायला गेलं तर कायमस्वरूपीचा व्यवसाय आहे. यात नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याला तुम्हाला प्रचंड मोठी संधी आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट TV वरती बघत असाल
याआधी बऱ्याच ठिकाणी की तुम्ही जर बघितलं की ट्रिवॅगोच्या ॲड्स असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या माय ट्रिप वगैरे सारखे असे जे ॲड्स तुम्ही बघता किंवा ॲडव्हर्टाइजमेंट तुम्ही बघता, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त कशाला प्रमोट केलेलं असतं, तर सहलींना प्रमोट केलेलं आहे. तर पर्यटनामुळे अनेक लोकांसाठी रोजगारांच्या संधी निर्माण होतात. परदेशी पर्यटकाने विमानतळावर पाऊल ठेवण्याआधीपासून तो भेट देणाऱ्या देशाला उत्पन्न मिळवून देण्यास सुरुवात करतो. त्याने भरलेला व्हिसा फी तसंच त्यांचा जो देशाला जो महसूल किंवा आपण त्याला टॅक्स म्हणतो, ज्या काही गोष्टी तो करतो, जसा का तो लँड होतो आपल्या जमिनीवरती तेव्हापासून तर त्याचा सगळा जो खर्च आहे, मग तो प्रवास खर्च असू देत, हॉटेलमध्ये राहणं असू दे, त्याचं खाणं असू दे, त्याच्यासाठी दुभाषाची मदत असू दे, त्याने गाईड जर नियुक्त केला असेल तर गाईड असू दे, वर्तमानपत्र असू दे किंवा त्या संदर्भ साहित्य विकत घेणं असू दे, आणि त्याने त्याच्या आठवणीसाठी काही वस्तू तिथून विकत घेण्याचा जर आणि मायदेशी जाण्याचा जर ठरवलं असेल, तर या सगळ्यातून आपल्याला टॅक्स मिळणार आहे. आपल्या देशाचा व्यवसाय वाढणार आहे. पर्यटन केंद्राच्या परिसरात बाजारपेठांचा विस्तार होतो. तेथील हस्तोद्योग व कुटीर उद्योग यांचा विकास होतो. त्या वस्तूंच्या खरेदी विक्रीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात वाढ होते. खाद्यपदार्थ असतील किंवा तेथील हस्तकौशल्याच्या वस्तू असतील इत्यादी गोष्टी बाहेरचे पर्यटक आवडीने खरेदी करतात. त्यामुळे स्थानिकांचा रोजगार अतिशय जोरदार वाढतो. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते. बऱ्याच वेळा आपण राजस्थानसारखी ट्रिप म्हणा किंवा महाराष्ट्रात आपण विचार करूया, एखाद्या गड किल्ल्याच्या ट्रिपला जरी गेलो तर तिथे गड किल्ल्याच्या ठिकाणी भेटणाऱ्या ज्या वस्तू असतात तर त्या वस्तू आपल्याला नॉर्मल मार्केटमध्ये युजली मिळत नाही. त्याला कारण असं आहे की तिथली ती खासियत असते. तिथे त्या लोकांना तो व्यवसाय माहिती असतो. ते हस्तोद्योग करतात, हाताने तयार केलेल्या वस्तू तिथे मिळतात आणि आपण त्या आवडीने घेतो. भलेही त्याच्यासाठी आपण 50-50-100 रुपये जास्त खर्च करत असू इतर गोष्टींपेक्षा जास्त, परंतु तिथे तो व्यवसाय वाढतो आणि तो पैसा आपल्या भारतीय गव्हर्नमेंटला तो पैसा मिळतो आणि त्या पैशातूनच आपल्या देशाची काय होत असते, आपल्या देशाचा विकास होत असतो. त्यामुळे बाहेरच्या पर्यटकांनी जास्तीत जास्त येण्यासाठी आपल्या इथल्या जे काही ऐतिहासिक गोष्टी आहेत, ऐतिहासिक स्थळं आहेत, त्यांचं जतन संवर्धन हे आपल्या हातात आहे. आता बघा, आपल्याला पान नंबर 56वरती वारसा मुसाफिर हेरिटेज वॉक असा एक हिरवा छोटासा पॅच दिला आहे. तो मी तुम्हाला वाचून दाखवते. ऐतिहासिक वारसा स्थळाला भेट देण्यासाठी जाणं याला हेरिटेज वॉक असं म्हणतात. जिथे इतिहास घडला तेथे प्रत्यक्ष जाऊन इतिहास जाणून घेणं ही अनुभूती हेरिटेज वॉक म्हणून ओळखली जाते. जगभर अशा प्रकारचे उपक्रम चाललेले आहेत. भारताला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. भारतातील प्रत्येक राज्यात ऐतिहासिक स्थळं आहेत. यात प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक स्थळं आहेत. या सगळ्या यांचा समावेश आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहरातील हेरिटेज वॉक प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे इत्यादी शहरांमध्ये सुद्धा या उपक्रमांचं आयोजन केलं जातं. यामुळे ऐतिहासिक वास्तू जतन करणं आणि त्याची माहिती जमवणं हे आणि ती जगभर वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत किंवा उपक्रमातून पोहोचणं हे चाललेलं आहे आता सद्यस्थितीला. ऐतिहासिक व्यक्तींची निवासस्थानं ही सुद्धा ऐतिहासिक वारसाच असतात. काही ठिकाणी अशा स्थळांवर नीलफलक लावण्याची सुद्धा पद्धत आहे. आता आपल्याला काय करून पाहायला सांगितलं बघा, एक पिवळा छोटासा आपल्याला कॉलम दिला आहे. आपल्या परिसरातील ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यासाठी शिक्षकांच्या मदतीने वारसा मुसाफिरी आयोजित करा. जर आपण आता शाळेत असतो तर मी निश्चितच तुम्हाला पत्रकार नगर जे आहे आपल्या ठिकाणी सिम्बायसिसच्या तिथे नेलं असतं. तिथे अनेक अशी लोकं आहेत जी 1947च्या स्वातंत्र्यासाठी लढलेली लोकं जी आजही जिवंत आहेत आणि बरीच म्हातारी झाली आहेत पण ती बोलू शकतात. अशा लोकांशी भेट घेतली तरी आपल्याला जरा बरं वाटतं की आपण तो काळ बघितलेला नाही आणि त्या लोकांनी त्या काळामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचं बलिदान दिलेलं आहे. अशा लोकांची सुद्धा आपण भेट घेऊ शकतो. आणि आपल्या पुण्यामध्ये तर विचारायलाच नको, इतकी ऐतिहासिक स्थळे म्हणजे चाफेकरांचा वाडा आहे किंवा पहिलं रेडिओ केंद्र आहे शुक्रवार पेठेमध्ये. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण बघू शकतो. महाराष्ट्रातील पर्यटनाचा विकास कसा झाला? महाराष्ट्र हे पर्यटनाच्या दृष्टीने वैभवशाली वारसा लाभलेलं राज्य आहे. याच्यामध्ये अजिंठा, वेरूळ,
घारापुरी, एलिफंटा यासारखी जागतिक कीर्तीची लेणी, चित्र व शिल्प, पंढरपूर, शिर्डी, शेगाव, तुळजापूर, कोल्हापूर, नाशिक, नंतर त्र्यंबकेश्वर, देहू, आळंदी, जेजुरी अशी अनेक देवस्थानं, नंतर हाजीमलंग, नांदेड येथील गुरुद्वारा, मुंबईचं माउंट मेरी चर्च, महाबळेश्वरमधलं पाचगणी, नंतर खंडाळा, लोणावळा, माथेरान, चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणं, नंतर कोयनानगर, जायकवाडी, भाटघर धरणं आहेत, चांदोलीचं धरण आहे, दाजीपूर, सागरेश्वर, ताडोबा ही अभयारण्य ही महाराष्ट्रातील पर्यटन स्थळं महत्त्वाची आहेत. इसवी सन 1975मध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि त्यामुळं पर्यटन विकासाला चालना मिळाली. या महामंडळातर्फे राज्यात 47 ठिकाणी पर्यटनाची व्यवस्था, निवासाची व्यवस्था सोय केली गेली. त्यात सुमारे 4,000हून अधिक पर्यटकांची निवासाची सोय होते. तसेच अनेक खाजगी व्यावसायिक या व्यवसायात उतरलेले आहेत. आता तुम्हाला माहिती असेल की तुम्ही MTDC म्हणून करतात, तर हे जे आहे MTDC हे महाराष्ट्र मंडळातर्फे महाराष्ट्र राज्यात पर्यटन निवासाची सोय करण्याचं MTDCची हॉटेलसुद्धा अवेलेबल आहे. तर खाली तुम्हाला दिले माहिती आहे का तुम्हाला, भारतातील पहिले आगळेवेगळे पुस्तकांचे गाव म्हणजे आपण महाबळेश्वरला गेल्यानंतर महाबळेश्वरचा चढ पाचगणीच्या पुढे गेल्यानंतर तुम्हाला भिलार गाव माहिती असेल. बरीच मुलं आपल्या इथली पुण्यातली मुलं तर सहसा महाबळेश्वरच, अशी कुठलीच मुलं नसतील मला वाटतं की ज्यांनी महाबळेश्वर बघितलं नसेल. आणि ज्यांनी कोणी बघितलं नसेल तर त्यांनी हे सगळं कोविडचं जे काही संकट आहे ते गेल्यानंतर एकदा निश्चित महाबळेश्वरला गेल्यानंतर या भिलार गावाला भेट द्या. याला पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. महाबळेश्वर येथून जवळच असलेलं भिलार हे निसर्गरम्य आणि स्ट्रॉबेरीचा गोडवा असलेलं गाव. या पुस्तकांच्या गावामध्ये अनेक घरात पर्यटकांसाठी पुस्तके आहेत. वाचन चळवळ वाढावी, मराठी भाषेतील नवे जुने लेखक, संत, साहित्य, कथा, कादंबरी, कविता, ललित, चरित्र, आत्मचरित्र, स्त्री साहित्य, क्रीडा, बालसाहित्य यांच्या फुललेल्या बहारदार विश्वात तुम्ही वाचन आनंद घ्यावा यासाठी महाराष्ट्र शासनाने हा प्रकल्प राबवला आहे. आपण पर्यटनासाठी महाबळेश्वरला गेला तर भिलार गावाला म्हणजे पुस्तकाच्या गावाला नक्की अवश्य आवर्जून भेट द्या. माहिती आहे का तुम्हाला, महाबळेश्वर पाचगणी ही थंड हवेची ठिकाणं आहे. या ठिकाणाला हजारो पर्यटक भेट देत असतात. तेथे मार्गदर्शक पर्यटकांना काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहितीसुद्धा देतात. काही त्याला पण आपण नेहमी म्हणतो की मला हा पॉईंट बघायचा आहे, मला तो पॉईंट बघायचा आहे. तर ही ठिकाणं दाखवताना काही ठिकाणी विशिष्ट ठिकाणी फोटोग्राफर फोटोसुद्धा काढून देतात. घोडेवाले घोड्यावरून फेरफटका मारून देतात. घोडागाडीतून फिरवतात. ही सर्व कामे तेथील स्थानिक लोक करतात आणि त्या कामातून त्यांना रोजगाराची संधी प्राप्त होते. म्हणजेच पर्यटन त्यांच्या उपजीविकेचं एक साधन आहे. आता समजून घ्या की दर्जेदार शिक्षण संस्थांना भेट देणं, एखाद्या स्थळाची स्थानिक संस्कृती, इतिहास, परंपरा आणि ऐतिहासिक स्मारकांना भेटी देणं, तेथील लोकांनी मिळवलेले विविध क्षेत्रातील यश अभ्यासणं, तसंच तेथील नृत्य, संगीत, महोत्सव यांमध्ये भाग घेणं इत्यादी उद्देशांनी केलेले पर्यटन म्हणजे सांस्कृतिक पर्यटन होय. आता तुम्हाला माहिती असेल बरेच लोक केरळ ह्या राज्याला भेट द्यायला जातात. या केरळमध्ये बऱ्याच वेळेस कथकली नावाचा एक नृत्याचा प्रकार आहे. तो स्पेसिफिक लोक बघायला जातात. तर त्याचं कारण असं असतं की तिथल्या संस्कृतीचा अभ्यास, तिथल्या संस्कृतीची जाणीव, तिथल्या मंदिरांचं हे आपल्याला त्यांची संस्कृती कळायला हवी. कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि केरळ हे महाराष्ट्रापेक्षा एक वेगळं राज्य आहे आणि प्रत्येक राज्याची एक विशिष्ट अशी खासियत आहे. त्यामुळे पर्यटन आपण पहिल्यांदा देशाच्या आतलं, देशभरातलं पर्यटन आधी करणं गरजेचं आहे. लोक देशाचं सोडून फक्त बाहेरच्या देशात जाणं पहिल्यांदा प्रेफर करतात. त्यापेक्षा आधी आपण आपल्या देशाचा पूर्ण अभ्यास करा. आपल्या देशामध्ये असलेल्या सर्व ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणांना भेट द्या आणि त्यानंतर बाहेरच्या देशांमध्ये जाण्याचा विचार करा. सांगा पाहू, हिरवा असा एक पान नंबर 57वरती एक छोटासा कॉलम आहे. इथे PPTमध्ये पण आहे, परंतु तुम्ही पुस्तकच घेतलेलं जास्त सोयीस्कर असणार आहे. प्रत्येक PPTमध्ये पर्यटनामुळे तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय निर्माण झाले आहेत. तर पर्यटनामुळे अनेक व्यवसाय निर्माण झालेले आहेत. पर्यटनामुळे परिसरातील लोकांच्या राहणीमानामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो,
आता पर्यटनामध्ये असलेल्या काही मी एक चित्र तुम्हाला दाखवते. याच्यामध्ये बघा तारकर्ली बीच आहे. नंतर या बीचचे महत्त्व तुम्हाला सांगते मी. एक तर तारकर्ली हे जे बीच आहे हे गोव्याच्या डायगनल म्हणजे थोडंसं तिरक्या साईडला हे बीच आहे. हे थोडंसं रिमोट बीच आहे. इथे कोणी जास्त मालवणच्या दिशेला असल्याकारणाने गोव्याला लोकांचा जास्त ओढा आहे. पण तारकर्ली या बीचवरती गर्दी असते, परंतु तेवढीशी गर्दी नसते. तर तिथेसुद्धा गोव्यासारखं फिलिंग येईल इतकं सुंदर वातावरण तारकर्लीला सुद्धा आहे. तर अशा वेगवेगळ्या स्थळांचं आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं एक तारकर्ली बीच आहे त्याच पद्धतीने अनेक बीचेस आपल्या महाराष्ट्राला आपल्याला भौगोलिक वारसा मिळालेला आहे. तर या भौगोलिक वारशाचं आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, सगळीकडे फिरलं पाहिजे आणि फिरल्यानंतरच आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती मिळणार आहे. पान नंबर 58वरती तुम्हाला बरेचसे प्रश्नोत्तरं दिलेली आहेत. प्रश्नोत्तरांचा अभ्यास हा आपला ऑलरेडी झालेलाच आहे. आपल्याला फक्त ते प्रश्नप्रकार समजून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडून विधानं पूर्ण करायची आहेत. त्यानंतर जोड्या लावा आहेत, त्यातल्या चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची आहे. विधानं सकारांत स्पष्ट करायची आहेत. टिपा लिहायच्या आहेत आणि त्यानंतर 25 ते 30 शब्दात उत्तरं लिहायची आहेत. त्यानंतर तुम्हाला एक संकल्पचित्र दिलेलं आहे, ते पूर्ण करायचं आहे आणि सविस्तर उत्तरं पण लिहायची आहेत. तर पान नंबर 58वरचा सर्व जो काही आपल्याला स्वाध्याय दिला आहे तो सोडवायचा आहे. एक उपक्रम पण आहे त्याच्यामध्ये की ऐतिहासिक स्थळांच्या जतन आणि संवर्धनाची गरज स्पष्ट करा आणि मग यासाठी कोणत्या उपाययोजना आपण करू शकतो याची छोटासा तुमच्या मनाने किंवा तुम्हाला ज्या आयडिया सुचतात किंवा कल्पना सुचतात त्या कल्पना तुम्ही यामध्ये इन्क्लूड करून हा छोटासा उपक्रम आहे आपल्या स्वाध्यायाच्या खालीच किंवा स्वाध्यायाच्या पुढच्या पेजवरती लिहिला तरी चालणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना पर्यटन आणि इतिहास या पाठामधला एखादा मुद्दा समजलेला नसेल तर तो तुम्ही मला व्हॉट्सअपद्वारे प्रश्न विचारून कळवू शकता. यानंतरच्या PPTमध्ये मी फक्त एक व्हिडिओ दीक्षा ॲपची व्हिडिओ पाठवण्याचा प्रयत्न करते. तसं तुम्ही दीक्षा ॲप सगळ्यांनी डाउनलोड केलेलंच असेल. त्यामध्ये पर्यटन आणि इतिहास या लिंकवरती जाऊन तुम्ही पुन्हा एकदा दीक्षा ॲपचा व्हिडिओ बघू शकता आणि समजा एखादी गोष्ट तुम्हाला समजली नसेल तर ती मला तुम्ही विचारू शकता. धन्यवाद. यापुढील भाग आपण पुढच्या PPTत बघू.